हॅलो, नमस्ते आणि स्वागत आहे तुमच्या या नवीन व्हिडिओमध्ये. मी प्रणव सोनवणे आणि ही माझी टीम. तर आम्ही घेऊन आलोय आज एक इंटरेस्टिंग टॉपिक. तर आजचा टॉपिक असा आहे की आपण स्टुडंट फिटनेस आणि हेल्थ अवेअरनेस सेशन घेणार आहे. त्याच्यात तुम्हाला भरपूर स्टुडंटच्या प्रॉब्लेम ऐकायला भेटतील. तर स्टुडंट अकॅडमिक सोबत फिटनेस आणि हेल्थ कशी मॅनेज करायची आणि अशा भरपूर गोष्टी तुम्हाला कळतील. या सेशन मध्ये आपण गर्ल्स प्रॉब्लेम बद्दल पण डिस्कस करणार आहे. त्याचसोबत मुलांच्या प्रॉब्लेमवर पण आपण लक्ष देणार आहेत. तर आपण आता ही आपली टीम आहे आणि आपण प्रेझेंटेशन रेडी केलेलं आहे. We have Pranav Sonavne and his team. Pranav Sonavne, Pradot Patil, Yashaswani Devre, Divya Umar Hinde, Komal Taide, Hardik Jagtap. He is from last year civil. Hardik Purva Bonde. So all the students are from last year. And एनर्जेटिक राहायचंय. आजचा टॉपिक नॉन टेक्निकल आहे आणि एकदम इंटरॅक्टिव्ह सेशन आहे आणि एकदम तुम्हाला आवडणारी गोष्ट आणि जास्तीत जास्त लोक फॉलो पण करत नाही, आवडते तरी अशी गोष्ट आहे ती. गुड आफ्टरनून. जोरात बोला. गुड आफ्टरनून. ओके. तर आज स्टुडंट फिटनेस अँड हेल्थ अवेअरनेस यावर सेशन कंडक्ट केलंय मी, प्रणव सोनवणे आणि माझ्या टीमने. मी आता सगळ्यात पहिले माझं इंट्रोडक्शन देतो. मी प्रणव सोनवणे आणि ही माझी टीम आहे. मी IFSA सर्टिफाईड ॲडव्हान्स इंटरनॅशनल फिटनेस कोच आहे. त्यासोबत मी जळगाव जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनचा जॉईंट सेक्रेटरी आहे. त्यासोबत मी नॅशनल पॉवर लिफ्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे. नेक्स्ट. तर आजच्या सेशनमध्ये काय होणार आहे, सर्वात मेन टॉपिक. ठीक आहे. आजच्या सेशनमध्ये लर्न अबाउट न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे काय, भरपूर जणांना न्यूट्रिशन म्हणजे काय हेच माहित नसतं. नेक्स्ट म्हणजे लर्न अबाउट फिजिकल ऍक्टिव्हिटी. फिजिकल ऍक्टिव्हिटी काय असतात, कशी केली पाहिजे, कोणी केली पाहिजे, त्याबद्दल जाणून घेणार आहे आपण आज. हाऊ टू मॅनेज हेल्दी रुटीन ॲज वेल एज अकॅडमिक्स. तुम्ही सर्व स्टुडंट आहे, मी समजू शकतो तुम्हाला सर्वांना अभ्यासाचा पण लोड असतो, पण त्यासोबत हेल्थ पण खूप इम्पॉर्टंट आहे. हेल्थवर लक्ष देणं, फिटनेसवर लक्ष देणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपण कितीही सक्सेस झालो, कितीही पैसे कमवले, पण आपली हेल्थ जर आपल्या सोबत नसेल, म्हणजे हेल्थ चांगली नसेल तर काही उपयोग नाही ना. तर आपण आज जाणून घेणार आहोत की तुम्ही ह्या वयात अकॅडमिक सोबत हेल्दी रुटीन कसा फॉलो करायचा, जेणेकरून तुम्ही हेल्दी राहणार आणि जे तुम्हाला म्हणजे काही डिजीज वगैरे असतील ते कमी आणि नाहीसे करता येतील. नंतर आपण बघणार आहे फिटनेस ऍक्टिव्हिटी स्टार्ट कशी करायची. भरपूर जणांची इच्छा असते की जिम जॉईन करू किंवा एखादा स्पोर्ट जॉईन करू, बट ते काही कारणामुळे जॉईन करू शकत नाही, त्यांना नीट प्रॉपर गायडन्स नसतं. तर आपण आज ते गायडन्स पण तुम्हाला देणार आहे मी. ठीक आहे. गाईड टू डेली फिटनेस रुटीन. रोजचा रुटीन कसा ठेवायचा. तुम्ही इथे एवढं लेक्चर्स वगैरे करतात, तर तुमचा मॉर्निंगचा आणि इव्हिनिंगचा रुटीन तुम्ही कसा करू शकतात, है ना. तुम्ही न्यूट्रिशनवर कसं लक्ष देऊ शकतात, एक इझी वे मध्ये, जास्त काही कॉम्प्लेक्स नाही. ठीक आहे. नंतर स्टार्ट युअर फिटनेस जर्नी, ते आपण बघणार आहे. फिटनेस मॅटर का करते, तर शरीर स्ट्रॉंग असेल तर फोकस, कॉन्फिडन्स आणि मेंटल क्लॅरिटी ऑटोमॅटिकली वाढते. बिकॉज आपलं शरीर, आपण जर व्यायाम करत असू, आपण कोणत्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व असू, तर आपला फोकस, आपला कॉन्फिडन्स आणि आपली मेंटल क्लॅरिटी वाढते. आणि तुमच्या अकॅडमिकसाठी सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे मेंटल क्लॅरिटी आणि फोकस. नेक्स्ट म्हणजे दिवसभर थकवा कमी आणि प्रोडक्टिव्हिटी जास्त. फिटनेसवर लक्ष देऊन सण आपण लेझीनेस टाळू शकतो आणि आपण प्रोडक्टिव्ह होऊ शकतो. त्यानंतर मोबाईल वापरामुळे झालेले बॅक पेन, नेक पेन होतात. तर आज म्हणजे असं कोणीच नाही की ज्याच्याकडे मोबाईल नाहीये. प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि प्रत्येक जण मिनिमम 3 hours स्क्रीन टाइम असतो आपला पर डेचा, मिनिमम 3 hours. एखादा असं कोणी असेल की त्याचा कमी असेल ना. तर मोबाईल वापरामुळे आपण असं खाली मोबाईल बघतो, आपला नेक पेन होतो, काही काहींचा बॅक पेन होतो, त्यामुळे पोस्चर आपलं बिघडतो. तर आपण त्याबद्दल आज जाणून घेणार आहे. फिटनेस इम्प्रूव्ह डिसिप्लिन आणि रुटीन. तुम्ही जर स्वतः फिट राहिले तर तुम्ही एक रुटीन, आपल्याला डिसिप्लिन लागते आणि एक रुटीन लागते. कोणतीही गोष्ट अचीव्ह करण्यासाठी आपल्याला एक डिसिप्लिन लाईफ मध्ये राहावंच लागतं. डिसिप्लिन लाईफ नसली तर आपण सहजासहजी कोणती गोष्ट लवकर अचीव्ह होत नाही. नेक्स्ट. कॉमन मिथ्स आहे काही.
की जे भरपूर जणांना वाटतं की ह्या अशा गोष्टी असतात. गोइंग टू जिम मेक यू बल्की मीन्स हार्ड. भरपूर जणांना असं वाटतं की जिमला गेल्यावर मी एकदम असा बल्की होऊन जाईल, एकदम राक्षस दिसायला लागेल असं वाटतं. बट ते तसं ते सर्व मिथ आहे. ठीक आहे. यू कॅनॉट बिल्ड मसल विदाउट सप्लिमेंट, बिकॉज रियालिटी तर 80% रिझल्ट कम फ्रॉम डाएट, स्लीप, कन्सिस्टन्सी, नॉट सप्लिमेंट. ठीक आहे. भरपूर जणांना वाटतं की ते डबे घेतात ना, असं वाटतं की मी सप्लिमेंट घेईल तरच माझी चांगली बॉडी बनवू शकते. बट ऍक्च्युअली 80% जो रिझल्ट राहतो तो आपल्या डाएटने, आपली कन्सिस्टन्सी आणि आपलं स्लीप पॅटर्न, स्ट्रेस मॅनेजमेंट या गोष्टींवर डिपेंड असते की आपण चांगले मसल बिल्ड करू शकू की नाही. गर्ल्स विल लुक मस्क्युलर इफ दे लिफ्ट वेट. रियालिटी, वुमेन डोंट हॅव द हॉर्मोन्स रिक्वायर्ड टू गेट बिग मसल. आता मुलींमध्ये स्पेशली काही हॉर्मोनल्स असे असतात की जे त्यांच्यात कमी असतात नॅचरली. तसं मुलींमध्ये टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन थोडा कमी असतो कम्पेअर टू मेल. तर त्यामुळे आपण म्हणजे जे मुली आहे त्यांनी वर्कआउट केला पाहिजे, बिकॉज वर्कआउट केल्याने टेस्टोस्टेरॉन वाढतो आणि आपण चांगले हेल्दी राहू शकतो. असं नाही की तुम्ही जिमला जाताय म्हणजे याचा अर्थ तुम्ही एकदम असे मस्क्युलर आणि मुलांसारखे, असं भरपूर मिथ असतात मुलांसारखे दिसायला लागेल बाबा. तर सिंथस आणि हे वर्कआउट मी तर म्हणतो मुलांमध्ये तर नॅचरली मसल असतात, बिकॉज त्यांचा टेस्टोस्टेरॉन हाय असतो. ठीक आहे. कार्डिओ अलॉन बर्न ऑल द फॅट. आता ही सर्वात मेन गोष्ट आहे. भरपूर व्यक्तींना काय वाटतं किंवा मी फक्त रनिंग करेन की फक्त कार्डिओ करेन आणि माझं फॅट बर्न होऊन जाईल, मी वेट लॉस करून घेईन. बट ऍक्च्युली वेट लॉस आणि फॅट लॉस मध्ये खूप फरक आहे. वेट लॉस म्हणजे आपल्या बॉडीमध्ये 2 कंपोजिशन आहे, एक म्हणजे फॅट आणि एक म्हणजे मसल. तर वेट लॉस म्हणजे हे दोघी कमी होणं आणि फॅट लॉस म्हणजे फक्त फॅट कमी होणं. सगळ्यात हेल्दी फक्त फॅट लॉस आहे. मसल याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे बिकॉज आपण जेव्हा 45-50 च्या वरती जातो आपली एज, त्यावेळेस बॉडी नॅचरली मसल कमी करते. नॅचरल ती प्रोसेस आहे. त्यामुळे आपण ह्या वयात जेवढे चांगले मसल बनवू, जेवढे स्ट्रॉंग राहू, तेवढे आपण लॉंग लिव्ह राहू शकू, म्हणजे जास्त वेळपर्यंत हेल्दी आणि फिट राहू शकू. भरपूर जणांना गुडघ्याचा वगैरे त्रास असतो बिकॉज त्यांनी ते फिटनेस ऍक्टिव्हिटी थोडी कमी असते. ठीक आहे. हेल्दी फूड इज एक्सपेन्सिव्ह, हा एक खूप मोठा मिथ आहे. असं वाटतं की डाएट वगैरे केली, हेल्दी फूड खाल्लं तर खूप एक्सपेन्सिव्ह असतात या गोष्टी. बर्गर कितीला भेटतो कोण सांगेल? हा, बर्गर ऑलमोस्ट 300-400 आहे ना. त्यापेक्षा हेल्दी फूड स्वस्त आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही फायबरसाठी काकडी, गाजर, टमाटा, बीट है ना, असे हेल्दी गोष्टी काही जास्त एक्सपेन्सिव्ह नाहीये. बट जंक फूड खूप एक्सपेन्सिव्ह आहे. बट आपल्याला मीठ काय आहे, हेल्दी फूड करणं म्हणजे खूप खर्च होईल, आता डाएट केली म्हणजे खूप खर्च होईल. ऍक्च्युली तसं नाहीये. ठीक आहे. वाय हेल्थ अवेअरनेस इज इम्पॉर्टंट. हेल्थ अवेअरनेस इम्पॉर्टंट काय आहे हा मेन टॉपिक आहे. अर्ली अवेअरनेस प्रिव्हेंट्स फ्युचर हेल्थ प्रॉब्लेम. वेन स्टुडंट अंडरस्टँड हेल्थ नाऊ, दे अवॉइड लाईफस्टाईल डिझीज लेटर. जसं मी पहिले पण बोललो की आपल्या 45 आणि 50 एज नंतर बॉडी नॅचरली मसल लॉस करते. तर आपण आता एक चांगला हेल्दी रुटीन करून आणि एक फिट रुटीन करून आपण इन फ्युचर होणारे जे आपल्याला डिझीज आहे ते आपण टाळू शकतो, भरपूर प्रमाणापर्यंत रिड्यूस करू शकतो. त्यामुळं हेल्थ अवेअरनेस इम्पॉर्टंट आहे. अवेअरनेस बिल्ड्स बेटर डेली हॅबिट्स. स्मॉल थिंग्स लाईक वॉटर इनटेक, स्लीप, पोस्चर, स्टेप्स ऑल इम्प्रूव्ह विथ अवेअरनेस. अवेअरनेस हे डेली रुटीन एक हॅबिट बनवतं आपल्याला, जर अवेअरनेस असली तर. जर आता बघा एखाद्या व्यक्तीला जर माहितीच नाही की हेल्थकडे कसं लक्ष देता आणि हेल्थ बद्दल काय म्हणजे काय डेली रुटीन करावे लागते, काय हॅबिट पाळायला लागतात, तर माहितीच नसेल तर तो फॉलो पण करणार नाहीये, है ना. त्यामुळे हेल्थ अवेअरनेस इम्पॉर्टंट आहे की आपलं या सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. इट इम्प्रूव्स अकॅडमिक परफॉर्मन्स. हेल्दी स्टुडंट हॅव बेटर फोकस, मेमरी अँड एनर्जी. आपण जर हेल्दी राहू, आपण जर स्वतःची काळजी घेऊ, चांगली डाएट करू, फिटनेस रुटीन फॉलो करू, तर आपला फोकस वाढेल, आपला कॉन्फिडन्स वाढेल. आता तुमचं प्रेझेंटेशन होतं है ना, आता तुम्हाला पुढे गेल्यावर प्रोजेक्ट्स राहतील आणि त्या प्रोजेक्ट्समध्ये तुम्हाला प्रेझेंट करायला लागेल सर्वांसमोर, प्रत्येकाला, इच अँड एव्हरीवनला. तर त्यावेळेस कॉन्फिडन्स खूप लो असतो मुलांचा, बिकॉज
आपल्याला सवय नसते एक म्हणजे आपल्याला कॉन्फिडन्स नसतो, तर जर आपण स्वतःला चांगलं ठेवू तर आपण आपला कॉन्फिडन्सही वाढतो. कोणासोबत बोलताना कॉन्फिडन्स वाढतो, है ना. स्टुडंट मेक बेटर फूड अँड लाईफस्टाईल चॉईस, गुड अवेअरनेस, लेस फूड, लेस जंक फूड, बेटर न्यूट्रिशन अँड बेटर बॉडी. कमी जंक फूड खाल्लं आणि बेटर न्यूट्रिशन घेतलं तर बेटर बॉडी होऊ शकते. एव्हरीथिंग इज पॉसिबल. ठीक आहे. हेल्थ अवेअरनेस क्रिएट अ डिसिप्लिन माइंडसेट. तुम्हाला जसं मी पहिले बोललो की डिसिप्लिन लागते आपल्याला हेल्थ अवेअरनेस झाल्यावर. नेक्स्ट, जनरल हेल्थ इश्यू. आता मी तुमचा जो एक फॉर्म पाठवला होता सरांनी, तुम्ही भरला असेल, तर ऑलमोस्ट 80% जे पण 80% त्याच्यामध्ये होतं की 80% व्यक्तींना हेल्थ इश्यू आहे. हेडेक, स्ट्रेस खूप जास्त प्रमाणात आहे. स्ट्रेस, हेडेक, बॅक पेन अशा गोष्टी. लो एनर्जी अँड कन्सिस्टंट टायर्डनेस. एनर्जी कमी असते, थकावट असं एकदम असे घडलेले असतात. माझ्याकडे रोज 4 ते 5 अर्ज असतात मुलांचे. रोजचे 5 अर्ज. आजारी होतो, आलो नाही. 5 अर्ज रोजचे असतात. 500 विद्यार्थी ना, 5 डेली. बरोबर. आता त्याच्यातले बाकीचे खरंच असतील, बाकीचे खोटं बोलत असतील. तो पण एक विषय आहे ना, खोटं बोलणे. हा, नाही सर, खोटं बोलणे का माहिती का, लेझीनेस, आळसपणा. तुम्हाला सांगत असतील की सर पेन होतंय, हे होतंय, ते होतंय, बट ऍक्च्युली आळसपणा येतोय. बिकॉज मी पण फर्स्ट इयर मधून गेलेलो आहे. सरांना मी शिकवायला होतो. तर आपण स्वतःकडे लक्ष दिलं ना तर अशा गोष्टी आपण टाळू शकतो. ऍक्टिव्ह राहायचंय, हायली ऍक्टिव्ह राहायचंय. आपली एज जी ना 18 म्हणजे 18 टू 22-23 पर्यंत ही जी आपली अकॅडमिक एज आहे ना, त्या एज मध्ये आपण इतकं एनर्जेटिक राहायचंय. कोणी पण वाटायला अरे जवान माणूस आहे यार, है ना. आज नाही वाटायला पाहिजे अरे म्हातारा आहे आता, रुमाल बिमाल बांधून जा आणि असं असं पोस्टर करून रुमाल बांधून द्या, कोणी पण काय म्हणे म्हातारा आहे. तर पहिला टॉपिक आहे. चालू आहे. पुअर पोस्चर, जसं की मी बोललो, नेक पेन, बॅक पेन, स्ट्रेस, एक्झायटी, हे पण एक गोष्ट आहे. जे पण चांगले अकॅडमिक्स मध्ये चांगले परफॉर्मन्स असेल त्यांना स्ट्रेस असतो की मार्क किती पडतील, है ना. एक्झायटी असते की खरंच हे होईल का, ते होईल का. ह्या पण गोष्टी आपण एक चांगल्या रुटीनने सॉल्व्ह करू शकतो. वेट गेन, अनहेल्दी फॅट इन्क्रीज. बघा भरपूर जण, तुम्हाला सांगतो मी की 2 प्रकारचे लोक असतात, 3 प्रकारचे. एक म्हणजे एक्टोमॉर्फ, एक म्हणजे एंडोमॉर्फ आणि एक म्हणजे मेझोमॉर्फ. ठीक आहे. जर एखादा व्यक्ती नॅचरली जाड आहे आणि बघा एखादा व्यक्ती नॅचरली जाड आहे आणि एखादा व्यक्ती नॅचरली बारीक आहे, ठीक आहे, तर त्याच्यात असं नाही की तो एक जाडवाला जास्त खातो एकदम 4-5 टाइम आणि बारीकवाला असं नाही की खातच नाही. ऍक्च्युली ते बॉडी टाईप आहे. एक्टोमॉर्फ वाल्यामध्ये ऑलरेडी तो कितीही खाल्ला तरी बॉडी इन्क्रीज करत नाही, त्या मसलला, फॅटला इन्क्रीज करत नाही. एंडोमॉर्फ वाला जो व्यक्ती असतो तो थोडा फॅटी असतो, बिकॉज त्याची बॉडी थोडं जरी खाल्लं ना ते लगेच डायजेस्ट करून घेते, त्याचे इंजिन फास्ट असतं. तर ते एनर्जी पण येते ना त्याला लगेच फॅटमध्ये कन्वर्ट करते, है ना. मग त्यामुळे याचं सोल्युशन एक आहे. आणि आता मेझोमॉर्फ 3 टाईप बोललो तुम्ही. मेझोमॉर्फ म्हणजे जो नॉर्मल असतो, जो जास्त जाडही नाही आणि बारीक नाही, तसं मी मेझोमॉर्फ आहे, है ना. तर आपल्याला एक्टोमॉर्फ वरून मेझोमॉर्फ वर येता येतं आणि एंडोमॉर्फ वरून बी मेझोमॉर्फ वर येता येतं. कसं काय? हेल्दी रुटीन, कन्सिस्टन्सी, एक चांगली वेल डिझाईन डाएट, त्याच्यानंतर एक फिटनेस रुटीन. जरुरी नाही की तुम्ही प्रत्येक जणांनी जिमच केली पाहिजे. तुम्ही कोणत्याही स्पोर्ट्समध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा, थोडं ऍक्टिव्ह राहा. रनिंग मध्ये करा. आपल्या कॉलेजवाल्यांनी पण आपल्याला भरपूर फॅसिलिटी दिलेल्या आहे. ग्राउंड आहे आपल्याला, है ना. स्पोर्ट डिपार्टमेंट आहे, तिथे भरपूर इंटरेस्ट दाखवा आणि तिथे सहभाग करा, म्हणजे आपण ऍक्टिव्ह राहू. स्लीप प्रॉब्लेम असतात. स्लीप प्रॉब्लेम म्हणजे आपण रात्री मोबाईल खेळतो, प्रत्येक जण खेळतो. ऑलमोस्ट काही असतील की जे खेळत नाही. मोबाईल खेळतो, मोबाईल खेळता खेळता केव्हा झोप लागली काय माहिती. सकाळी कॉलेजला यायचं असतं, लवकर उठतो, काही काम वगैरे असतात. तर मी सांगतो रात्री झोपेच्या 1 तास पहिले म्हणजे 1 तास मोबाईल घ्यायचाच नाही. त्याच्याने आपली स्लीप क्वालिटी डाऊन होते आणि आपली म्हणजे आपली चांगली झोप पण लागत नाही. तुम्ही पण नोटीस केलं असेल, ज्यावेळेस तुम्ही रात्री मोबाईल नाही खेळत ना त्यावेळेस तुम्हाला झोप गार लागते. डीप स्लीप इज इम्पॉर्टंट, खूप इम्पॉर्टंट आहे.
आपली जे हॉर्मोनल जे आपले जे हळूहळू आपले जे वाढतं वय आहे, त्याच्यामध्ये आपले जे इम्प्रुव्हमेंट होते, ग्रोथ होते बॉडीची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर इम्पॉर्टंट आहे की चांगली झोप घेणं. 7 तास अराउंड झोप घेतली पाहिजे. असं नाही की 10-15 तास झोपा. है ना? डायजेस्टिव्ह इश्यू होतात भरपूर जणांना. आता मी पण एक फिटनेस कोच आहे. माझे काही क्लायंट्स असतात की ते सांगतात की सर खातो ते पचतच नाही, निघून जातं. है ना? तर मी ते विचारतो की बाबा तू काय खातो? तू तेलकट खातो? तू काही बाहेरचा वडापाव खाऊन घेतला? मग कसं काय बसणार आहे ते गोष्ट? बॉडीला तुम्ही प्रॉपर न्यूट्रिशन दिलं, जसं की प्रॉपर न्यूट्रिशन तुम्ही शिकले असेल 11वी-12वी मध्ये की कार्ब्स, फॅट, प्रोटीन, फायबर अशा काही गोष्टी असतात. या सर्वांचं मिश्रण जर आपण डेली घेतोय ना, तर भरपूर ज्या गोष्टी आहे आपण दूर करू शकतो. नेक्स्ट. आता ही एक गर्ल्स प्रॉब्लेम आहे, ही खूप कॉमन आहे सध्या. हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे ह्या वयात मुलींना, मी सांगतो 3 मधल्या 1 मुलीला पीसीओडीचा त्रास आहे. है ना? तर तो काय आहे माहिती का? त्याचं सगळ्यात मेन रिझन म्हणजे अनहेल्दी लाईफस्टाईल, हा, डाएट चांगली न फॉलो करणे, त्याच्यानंतर फिटनेस रुटीन न करणे आणि पाणीपुरी. पाणीपुरी खूप आवडते, बट पाणीपुरी आपल्या पोटात जाऊन काय रिएक्शन देते, ती काय काम करते ते आपल्याला नाही समजत. एकच लक्षात घ्या की आपण जे खाऊ तसं आपण दिसू आणि तसं आपण बनू. आज उद्या आपण जे खातोय तसेच आपण फ्युचरमध्ये दिसणार आहे आणि बनणार आहे. हेल्दी खाणार, हेल्दी रुटीन फॉलो करणार, हेल्दीच बनणार. तुम्हाला हे आवडेल का की एकदम खूप हुशार आहे, अभ्यास केला, खूप कमवायला लागली, बट हेल्थ खूप इश्यू आहे, आजार राहते? नाही ना, कोणालाच नाही आवडणार. लो एनर्जी, भरपूर मुलींमध्ये लो एनर्जीची हे असतो, जी प्रॉब्लेम आहे ती भरपूर मुलींमध्ये असते. ऑलरेडी मसल कमी, त्याच्यात फिजिकल ऍक्टिव्हिटी नाही, त्यात जंक फूड, मग कसं काय येणार नाही लो एनर्जी? येणारच आहे लो एनर्जी ना. हॉर्मोनल इम्बॅलन्स, पीसीओडी, जसं मी बोललो तुम्हाला, पुअर लाईफस्टाईलमुळे, स्ट्रेस, एक्झायटी, मूड स्विंग्स हा टॉपिक खूप डीप मध्ये जाऊ शकतो, है ना. तर ह्या गोष्टी डिसिप्लिन रुटीनने आपण चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. या गोष्टी जसं की मूड स्विंग आणि त्यासोबत एक्झायटी, स्ट्रेस मॅनेज होऊ शकतात. ओव्हर थिंकिंग अबाउट बॉडी इमेज, सोशल मीडिया कंपॅरिझन, सध्या सर्वात जास्त होणारी गोष्ट म्हणजे आपण काय करतो, इंस्टाग्राम असतो, जो पण सोशल मीडिया वेबसाईट आहे, त्याच्यावर आपण अशा व्यक्तींना पाहतो की जे फेक आहे. तुम्हाला सांगतो मी, जे हिरो हिरोईन अशी लाईफस्टाईल असते ना, हे ऍक्च्युअल तसे नाहीये, हे तसे फक्त दाखवत आहे. बट आपण काय करतो, आपल्याला वाटतं अरे वा यार एवढी भारी दिसते आणि मी तर दिसत नाही, मग आता काय करू यार मी, अरे यार मग टेन्शन येतं. मग कोणी पण समोर आलं बोलायला, काहीतरी नॉर्मल लुक्स वरून गोष्ट झाली की तोंड उतरून जातात, यार म्हणजे तसे नाही यार, है ना. तर असं नाहीये, प्रत्येक जण आपल्या पद्धतीने करू शकतो चांगलं इम्प्रुव्हमेंट. कोणीही एकदम वर्स्ट केसला अनहेल्दी नाहीये आणि कोणी एकदम हाय केसला हेल्दी नाहीये. पण आपल्याला काय करायचंय, मेंटेन करायचंय सर्व गोष्टी. जो हेल्दी आहे त्याला कंटिन्यू हेल्दी रुटीन फॉलो करायची आहे, आणि जो अनहेल्दी आहे, अनहेल्दीचा अर्थ चांगला रुटीन फॉलो करत नाही, त्यांनी एक हेल्दी रुटीन कडे यायचंय, प्रयत्न करायचा आहे. ओव्हर थिंकिंग अबाउट, हे झालं स्किन आणि हेअर प्रॉब्लेम. ठीक आहे, पिंपल, केस गळणे मुलांमध्ये असतो, है ना. भरपूर मुलींमध्येही असतो. पीसीओडी मुळे मुलींमध्येही हेअर लॉसचा प्रॉब्लेम असतो, इथून हेअर लॉस वेळ होऊन जातात. तर ते त्याचमुळे जंक फूड अवॉइड करा, चांगला रुटीन फॉलो करा आणि कंटिन्यू ठेवा. 1 महिन्यात असं नाही की मी जिमला जाईन आणि यार 1 महिन्यात मी बॉडी बनवून जाईन. तुम्हाला फिटनेस, मी परत सांगतोय, फिटनेस ही एक डेस्टिनेशन नाहीये, ही एक लाईफ लॉंग रुटीन आहे. जसं आपण सगळे कामं करतो ना, आंघोळ करतो, जेवण करतो, सकाळचा नाश्ता करतो, जातो फिरतो, कपडे घालतो, तसं आपल्याला डेली डेली एक व्यायाम करतो किंवा एखादी फिजिकल ऍक्टिव्हिटी करतो, हे ऍड करावंच लागेल, तेव्हाच आपण हेल्दी होऊ शकू. हा बॉईज प्रॉब्लेम. भरपूर मुलं वीक स्ट्रेंथ आणि लो मसल मास असतात, ते बारीक एखादा पतला असतो तो. ठीक आहे, मी पॉईंट आउट नाही करते कोणाला, बट तुम्ही इम्प्रुव्हमेंट करू शकतात. मी स्वतः 15 ते 16 वयापासून मी वर्कआउट वगैरे चालू केला आहे. ठीक आहे, मी नंतर मिलिटरी कॉलेजला पण होतो 11वी-12वीला. तर त्यामुळे मी सांगतो की पुअर न्यूट्रिशन आणि इरेग्युलर वर्कआउट 2 दिवसात बॉडी बनत नाही. बॉडी बनवायला
बॉडी म्हणजे बॉडी कधी बनतच नाही, कंटिन्यू आपण इम्प्रूव्ह करत राहतो. तुम्ही जे मोठे मोठे ऍथलीट पाहत असणार, बॉडी बिल्डर्स, ते पण कंटिन्यू स्वतःला इम्प्रूव्ह करताय. एक डेस्टिनेशन नाहीये, कंटिन्यू फॉलो करायचंय तुम्हाला. वीक स्ट्रेंथ आणि लो मसल मास हे त्याचाच एक प्रॉब्लेम आहे आणि तो तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बेली फॅट आणि रॅपिड वेट गेन हे एक्टोमॉर्फ टाईप आले, हे एंडोमॉर्फ टाईप आले. यांच्यामध्ये ऑलरेडी बॉडी फॅट आणि मसल बनवत नाही आणि याच्यामध्ये बॉडी फॅट बनवते कंटिन्यू एंडोमॉर्फ मध्ये. जंक फूड, एनर्जी, आणि त्यांना बॉडी ऑलरेडी एंडोमॉर्फ, ठीक आहे, जाड आहे, आणि अजून मला भाऊला जंक फूड खायचंय है ना. हेअर फॉल आणि डॅन्ड्रफ इश्यू मुलांमध्ये आढळतो, सर्वांमध्ये आढळतो, जसं की डॅन्ड्रफ इश्यू असतो, पुअर पोस्चर, बॅक पेन, नेक पेन, लो कॉन्फिडन्स, सोशल प्रेशर. मुलांनाही असतं की यार एखादा इन्फ्लुएन्सर तरी भारी दिसतो यार, पण मी थोडा अजून इम्प्रूव्ह केला पाहिजे मला, असं तसं. मग करा, हेल्दी रुटीन फॉलो करा. ते त्यांची लाईफस्टाईल बघा, ते कंटिन्यू जिमला जातील, ते चांगली डाएट घेतील आणि त्यांना बघणारे वडापाव खातात, त्यांना बघतील. नेक्स्ट, रिअल लाईफ प्रॉब्लेम. आता आपण तुमच्या रिअल लाईफ प्रॉब्लेमवर डिस्कस करणार आहे. प्रॉपर रुटीन नाहीये. आता मला सांगा, इथे सकाळी 6 वाजता उठणारे किती व्यक्ती आहे, किती जण आहे? हात वरती करायचे, ऑनेस्टली सांगायचे. ऑनेस्टली मुलांमध्ये कोणीच नाही. तो एक आहे, तू एक आहे. बोलायचं नाहीये, बोलायला नाही सांगितलं, फक्त हात वरती करायचं आहे. 6 किंवा 6च्या अगोदरचे 6 किंवा 6च्या अगोदर उठणारे किती व्यक्ती आहे? कोणी सर पण आहे, एम बी पाटील सर. ठीक आहे, 7 वाजता उठणार आहे. अरे वा, याच्यात मुलं जास्त आहे. 7च्या नंतर उठणार आहे, म्हणजे 8 वगैरे, ते सगळे असतील ना 7च्या नंतर, तर कोणी उठतं का नाही झोपेत? उठलेच नाही अजून झोपेतच आहे. तर आता असे किती व्यक्ती आहे की जे सकाळी लवकर उठून हेल्दी रुटीन फॉलो करतात, जसे स्पोर्ट्स मध्ये इन्व्हॉल्व आहे? 1 2, योगा, झुंबा, वर्कआउट, जी पण रनिंग, काही भरतीची पण तयारी करतात, इंजिनिअरिंग सोबत, हुशार आहे. कोणीच नाही फर्स्ट इयर मध्ये, म्हणून आपण म्हणजे session सकाळी रुटीन कोणीच फॉलो करत नाही. चला, संध्याकाळी कोण फिटनेस ऍक्टिव्हिटीज मध्ये किंवा स्पोर्ट्स मध्ये इन्व्हॉल्व आहे? 2 3. अच्छा, काय इन्व्हॉल्व आहे? जसं काय करता आपण फिटनेस ऍक्टिव्हिटी? बॉक्सिंग, बढिया. तुम्ही? फुटबॉल. तुम्ही? बढिया, नंतर भेट मला. तुम्ही? बढिया, एकदम, ऑल द बेस्ट. अजून कोण होतं इकडे? तुम्ही? रनिंग. अजून कोण होतं तिकडे? बढिया. जिम वर्कआउट किती जण करतात? हो, लेडीज मध्ये एक पण नाही. तिकडे मागे बोलायचं नाही. ना बोलू ना. लेडीज मध्ये कोणी आहे का असं की जे फिटनेस वर्कआउट करतात? कोणीच नाहीये. तर इथे म्हणजे आपल्याकडे हेल्थ अवेअरनेस नाही अजून. आता मी एक नाशिकला आपण सेशन घेतला होता, जेव्हा माझ्या सर्टिफिकेशनचा टाइम होता, त्यावेळेस मी नाशिकला गेला होता. तर तिथे ऑलमोस्ट हाफ लेडीज होत्या, त्यांनी हात रेस केला होता की आम्ही केलाय बा असं, म्हणजे आम्ही करतात बा एक जिम फिटनेस रुटीन. मी लेडीजला सांगतो की जिमला असं नका समजू की फक्त मुलांसाठी ते, की फक्त टाइमपास आहे. यार भरपूर जण समजतात, खरंच मला माहिती आहे, टाइमपास असं नाहीये, खूप इम्पॉर्टंट आहे. मी माझ्या दीदीला पण वर्कआउट करायला लावतो, असं नाही की हेवी वर्कआउट, एकदम जस्ट नॉर्मल रुटीन, पुशअप्स, वॉर्मअप, स्ट्रेचिंग्स, या गोष्टी केल्या पाहिजे ना. माझ्या मम्मीलाही करायला लावतो, माझ्या फॅमिलीमध्ये मी ऑनलाईन सेशन घेतो सकाळी, तेव्हा माझ्या मावशी त्यांना पण करायला लावतो. तर केलं पाहिजे, प्रत्येकाने वर्कआउट केला पाहिजे. इझिली इन्फ्लुएन्स बाय सोशल मीडिया, रिअल लाईफ प्रॉब्लेम ना, टू मच कम्फर्ट लाईफस्टाईल. ठीक आहे, आता ही एक मेन मोठी गोष्ट आहे, टू मच कम्फर्ट लाईफस्टाईल झाली आताची सर्वांची. कसं झालंय आता आपल्याला, म्हणजे आता आपल्याला नॉर्मल एखादी गोष्ट जरी पाहिजे असेल ना, तुम्हाला सांगतो मी, कचोरी खायची तुम्हाला, तर आपण काय करतो, जात नाही झोमॅटो ना. आपल्याला आता तर ब्लिंकिट पण आलंय जळगावला है ना. छोटी मोठी जरी गोष्ट पाहिजे असली तर लगेच ब्लिंकिट. म्हणजे
पहिले जे लोक होते ना, जे आपले सर वगैरे जे पण आपल्यापेक्षा पहिले, तर ते लोक प्रत्येक गोष्टीला सेल्फ डिपेंडेंट होते. कोणावर डिपेंड नव्हते ते. काही गोष्ट पाहिजे असेल स्वतः जायची आणि स्वतः घेऊन यायची. आणि यांच्याही पहिले तर डायरेक्ट पाणी पण स्वतः आणायचे, यांच्या पण पहिले. तर म्हणजे जी लाईफस्टाईल आहे आपली, जी ऍक्टिव्हिटी आहे ती हळूहळू कमी होत चाललेली आहे. आणि त्यामुळे जे आजार आहे ते वाढत चाललेले आहे. बिकॉज आपल्याला उठायचंच नाही जागेवरून, आपल्याला सगळं जागेवर पाहिजे. आता तर चॅट जीपीटी बनवून गेलेलं आहे, आता तर डोक्याचं पण काम नाही झालं, सगळं आपण कॉपी पेस्ट. लॅक ऑफ सेल्फ डिसिप्लिन. मोटिवेशन आहे भरपूर जणांना, असं नाही म्हणत की ते कोणीच मोटिवेट नाही, भरपूर जण आहे मोटिवेट. भरपूर जण त्यांच्या आता काही काही जण म्युझिकमध्ये पण असतील, त्यात हाय मोटिवेट, बट ऍक्शन नाही घेते. ऍक्शन घ्या, ऍक्टिव्ह व्हा. ठीक आहे. चेंज. आता हे ना 5 फिटनेस कॉम्पोनंट्स आहे. या गोष्टींनी आपण फाईंड करू शकतो की आपण फिट आहो की नाही. हे तुम्ही स्वतः ऍक्टिव्हिटी घरी करून बघायची आहे. ठीक आहे. कार्डिओव्हेस्क्युलर हेल्थ, याचा अर्थ असा की आपला हार्ट हेल्दी आहे की नाही. आता हा कसं ओळखू शकतो आपण? रनिंग करायची थोडीशी, एखाद दिवशी सकाळी 6 वाजता उठून बघायचं आहे, रनिंग करायची, अर्धा तास रनिंग करून बघायची. जर तुम्ही लगेच थकताय त्याचा अर्थ खूप हार्ट वीक आहे. थोड्या वेळात थकताय तरी थोडा वीक आहे. म्हणजे असं त्याच्याने आपण कम्पेअर करू शकतो आपल्या हार्टला. असं नाही की एकदम स्ट्रॉंग हात आहे एकदमच वीक हार्ट आहे. बट आपण बघू शकतो की आपण किती कमी या गोष्टीमध्ये. तर आपल्याला जर हार्ट वीक असेल ना, तर आपली कार्डिओव्हेस्क्युलर हेल्थ लो आहे. तर आपण त्यासाठी रनिंग आणि कार्डिओ टाईप एक्सरसाइज केल्या पाहिजे. त्यानंतर आलं मसल एन्ड्युरन्स. मसल एन्ड्युरन्स याचा अर्थ, समजा तुम्ही एखादी गोष्ट उचलताय आणि ते समजा आता जिम वर्कआउट एक एक्झाम्पल देतो मी, डंबेल मारते, हे तर सगळ्यांना माहिती असेल ना की असे बायसेप मारता ना. तर आपण किती वेळपर्यंत आपला मसल काम करतोय, थकून जातोय, 10-15 रेप्स मध्ये थकून जातोय, किंवा पुशअप मारताय आणि 5 रेप्स मध्ये आपण एकदम भर बापरे बस आता, असं होतंय की जास्त वेळपर्यंत काम करते. जर जास्त वेळपर्यंत आपण मसलला काम करू देऊ शकतो तर आपली मसल एन्ड्युरन्स जास्त आहे याचा अर्थ. तर आपण त्याला इम्प्रूव्ह करायचं आहे ना. नंतर येते मसल स्ट्रेंथ. मी स्वतः एक नॅशनल पॉवर लिफ्टर आहे. 210 किलोची डेडलिफ्टचा रेकॉर्ड आहे माझा, ऑल इंडिया सेकंड रँक आहे. तर मसल स्ट्रेंथ किती, आपण किती वजन उचलू शकतो, आपल्या मसल किती वजन उचलण्याचा काबिल आहे ते आपण बघायचंय. म्हणजे असं घरी नाही, घरी गेल्या गाडी उचलायची है ना. बस वर्कआउटला लागल्यानंतर आपली मसल स्ट्रेंथ किती हे फाइंड करायचंय. त्यानंतर येतो फ्लेक्झिबिलिटी. ही गोष्ट येते थोडी योगामध्ये. जसं आपण योगा करतो तर आपली बॉडी पूर्ण स्ट्रेच होते. आता हात पूर्ण असा मागे जातो है ना. आपण बसून ते चक्रासन वगैरे घेतो, बसून आपण कोबरा स्ट्रेच वगैरे घेतो. तर त्यावेळेस भरपूर जणांची बॉडी स्टीफ असते, टर्न नाही करत, पूर्ण पायाला हात नाही लागत. इथे कोणी आहे का जो योगा वगैरे करता? 1 2 3 योगा वगैरे करता, डेली करता? बढिया. तर फ्लेक्झिबिलिटी चेक करायची आहे. आणि फिटनेस ऍक्टिव्हिटी केल्यानंतर, म्हणजे वर्कआउट नंतर एक पॅटर्न असतो. पहिले वॉर्मअप करा, नॉर्मल जे रोटेशन्स वगैरे घेतात है ना, मी तुम्हाला गाईड करतोय वर्कआउटसाठी. वॉर्मअप करा, त्यानंतर एक वर्कआउट करा, जसं की चेस्ट, बॅक, बायसेप, लेग्स, याचा वर्कआउट करा. त्यानंतर सगळ्यात शेवटी स्ट्रेचिंग करा. स्ट्रेचिंग, डेली स्ट्रेचिंग केल्याने आपण भरपूर इंजुरी अवॉइड करू शकतो, फ्लेक्झिबिलिटी चांगली राहिल्याने. तुम्ही बघितलं असेल योगा जे पण करतात त्यांची बॉडी फ्लेक्झिबल असते. फ्लेक्झिबलचा अर्थ माहिती का? समजा जर तुम्ही पडले तर लवकर हात फ्रॅक्चर नाही होणार समजा तुम्ही. आणि एखादा असा व्यक्ती की ज्याने कधी जन्मामध्ये वर्कआउट वगैरे केला नाही, लाईक तो म्हणजे असं एक्झाम मध्ये तुम्ही पडला तर मग त्याचे चान्सेस जास्त असतात बोन फ्रॅक्चर होण्याचे. आणि जे असे योगा वगैरे स्ट्रेचिंग ऍक्टिव्हिटी त्यात इन्व्हॉल्व असतात ना, त्यांचे चान्सेस कमी असतात. त्यानंतर ते बॉडी कंपोजिशन. आता ही गोष्ट म्हणजे ही टेस्ट नाही करता येत. इथे कॅलिबर मीटर असतो, तो आपल्याला इथे लावून आपल्याला बॉडी फॅट पर्सेंटेज चेक करायला लागतो. तर ही तर नाही करू शकत, बट ह्या 4 गोष्टी तुम्ही घरी नक्की करू शकणार. तर कोण कोण करेन, कोण कोण करून बघेन, बोला. सगळे करून बघतील ना? काय बोलताय आज, काही इंटरॅक्ट राहत थोडेसे. नेक्स्ट. ठीक आहे. व्हॉट डाएट ऍक्च्युअली मीन.
हा इम्पॉर्टंट टॉपिक असा आहे की डाएट म्हणजे काय आहे. आता हे तुम्हाला मी एकदम सोप्या भाषेत समजवतो. आता असं वाटतं की डाएट मीन्स युअर एव्हरीडे इटिंग पॅटर्न, नॉट अ टेम्पररी स्टिक प्लॅन. डाएट म्हणजे रोज काय खायचंय, कसं खायचंय, कशा पद्धतीने खायचंय, कसं शिजवून खायचं, बॉईल करून खायचं, कसं खायचं, तर ते म्हणजे डाएट आहे. डाएट म्हणजे तुम्ही काय खाल्लं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे, कशा पद्धतीने खाल्लं पाहिजे आणि केव्हा खाल्लं पाहिजे, ते म्हणजे डाएट. डाएट म्हणजे जगावेगळी गोष्ट नाही की ते एकदम एकदम अवोकॅडो खायचंय, है ना, एकदम वेगळी अशी गोष्ट खायची की जे जगाला भेटत नाही. असं नाही खायचंय. जस्ट एक चांगली हेल्दी गोष्टी ज्याला चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या टायमावर खायचं म्हणजे डाएट करायचं. ठीक आहे. त्यानंतर डाएट इज अबाउट बॅलन्स. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही 11वी-12वी मध्ये तुम्हाला या गोष्टी असतील, कार्ब्स, प्रोटीन, फॅट, विटॅमिन्स, मिनरल्स. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला डेली आपल्या जेवणमधून आपल्याला भेटायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपल्याला भेटायला पाहिजे, तेव्हा आपण हेल्दी राहू. थोड्या प्रमाणात कार्ब्स पाहिजे. तुम्हाला कार्ब्सचे सोर्स सांगतो मी. चपाती, राईस, ओट्स, अजून पोटॅटो, ह्या सर्व एक्सेट्रा, या सर्व हेल्दी गोष्टी कार्ब्सच्या आहे. या गोष्टी खाल्ल्या पाहिजे. आता कार्ब्सच्या अनहेल्दी गोष्टी म्हणजे बर्गर, पिझ्झा, मैदा, है ना, तळलेले भजे, ह्या पण कार्ब्स आहे, पण हे अनहेल्दी कार्ब्सच्या गोष्टी आहे. प्रोटीनच्या गोष्टी येतं जे व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी येतं पनीर, है ना, टोफू जळवाला आलाय आता, टोफू, सोयाबीन चंक्स, सोयाबीनच्या डाळ, है ना, काही डाळ पण असतात, मूगची डाळ वगैरे, त्याच्यात पण प्रोटीन असतं. आता नॉन व्हेजिटेरियनसाठी चिकन, अंडे, फिश, अशा गोष्टी असतात, मटन. त्या डेली लाईफ शेड्यूलमध्ये ऍड करा. फॅट्स असतात, गुड फॅट्स पाहिजे आपल्याला खाण्यामधून जे फॅट्स भेटतात ते. जसं आपण सीड्स असतात, पंपकिन सीड्स, सिया सीड्स, याच्यामध्ये भेटतं फॅट्स आपल्याला. नट्स असतात, ड्राय फ्रुट्स, याच्यामध्ये फॅट्स भेटतं, काजू, बदाम वगैरे, याच्या हे डेली ऍड केलं पाहिजे. आता पहिले कसं आपली मम्मी बोलते आपल्याला की काजू बदाम खा, तर ते असंच नाही बोलत, त्याच्या मागे पण सायन्स असतं. मम्मी पप्पाच ऐकायचं आहे ना. विटॅमिन, मिनरल्स हे खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामुळे आपल्याला अशा भरपूर गोष्टी होतात, जसं की छाले वगैरे येतात भरपूर जणांना, हे बी कॉम्प्लेक्सची कमी, है ना, बोन डेन्सिटी कमी, विटॅमिन डी ची कमी, अशा भरपूर भरपूर गोष्टी आहे की आपण चांगल्या डाएटने ते होऊ शकतात. त्यानंतर डाएट इज नॉट अबाउट इटिंग लेस, इट्स अबाउट इटिंग राईट. जसं मी पहिले बोललो, डाएट म्हणजे एखाद्या फॅटी माणसाला वाटतं की डाएट म्हणजे कमी खाणं, मी दिवसात एकच टाइम खाईन आणि हेल्दी होऊन जाईल, नाही होत. डाएट म्हणजे परफेक्ट पद्धतीने खाणं. डाएट शुड बी सस्टेनेबल, समथिंग यू कॅन फॉलो लाईफ लॉंग. डाएट कंटिन्यू लाईफ लॉंग फॉलो करण्यासारखी गोष्ट आहे. अ गुड डाएट गिव्स एनर्जी, नॉट विकनेस ऑर हंगर. बघा, जसं मी तुम्हाला बोललो की अनहेल्दी कार्ब्स असतात, ज्या की तळलेल्या गोष्टी, बाहेरच्या गोष्टी, जंक फूड, आणि असतात काही हेल्दी गोष्टी, जसं मी तुम्हाला बोललो चपाती, राईस वगैरे, ते कॉम्प्लेक्स कार्ब्स. तर तुम्ही बघितलं असेल की जंक फूड खाल्ल्यानंतर तुम्हाला 1 तासात परत भूक लागते, बरोबर लागते भूक. कॅडबरी खाल्ल्यावर परत भूक लागून जाईल. वडापाव खाल्ला परत अर्धा तासात, अरे यार परत भूक लागली. बट तुम्ही कधी भाकर खाल्ल्यावर लगेच भूक लागते का तुम्हाला? नाही लागत लगेच भूक. तर तुम्ही मस्त एक भाकर, त्यावर चटणी, है ना, खाल्लं की लगेच भूक लागत नाही. याचा अर्थ आहे की त्याच्यात जे कार्ब्स आहे ना, ते कॉम्प्लेक्स कार्ब्स आहे, ते त्याचं ग्लायसेमिक इंडेक्स सस्टेनेबल आहे. ते हळूहळू आपल्या बॉडीला 2 ते 3 तासात हळूहळू एनर्जी देत आहे. आणि जे जंक फूड आहे याच्यात ग्लायसेमिक इंडेक्स हाय आहे, ते काय करेन, खाल्लं लगेच एनर्जी देईल आपल्याला, लगेच डाऊन पण होऊन जाईल एनर्जी. म्हणून आपण कॉम्प्लेक्स कार्ब्स खाल्ले पाहिजे. आणि सकाळी तर कॉम्प्लेक्स कार्ब्सच खाल्ले पाहिजे, बिकॉज तुम्ही कॉलेजला येतात सकाळी, असं गोष्ट खा की तुम्हाला ड्युरिंग तुमचं जे लेक्चर्स वगैरे राहतील त्याच्यामध्ये तुम्हाला भूक नाही लागायला पाहिजे, तुम्ही पूर्ण फोकस देऊ शकता तुमच्या याच्यामध्ये, लेक्चर्समध्ये. हेल्दी डाएट इज इक्वल्स टू कन्सिस्टन्सी, नॉट परफेक्शन. हेल्दी डाएट म्हणजे असं नाही की बॉडी बिल्डर्स बघा एकदम कंटिन्यू रोज ह्या वेळेस हेच खायचंय, असं नाही. ते जस्ट गुड फूड खायचंय. हा जर तुम्ही एखाद्या कोच कडनं जर चांगली न्यूट्रिशन प्लॅन बनवून घेतला तर ती गोष्ट वेगळी आहे. बट रोज एक फूड नाही खायचं. खूप व्हेरायटी हेल्दी फूडच्या खाण्यासारख्या जे तुम्ही खाऊ शकतात. डाएट इज 80% प्लॅनिंग अँड डिसिप्लिन, नॉट कटिंग युअर फेवरेट फूड कम्प्लिटली. मी असं नाही म्हणते की वडापाव कधीच नका खाऊ, की
जे वडापाव एक्झाम्पल देतोय मी यासाठी म्हणते की जंक फूड कधीच नका खाऊ, बट बॅलन्स करा. मी म्हणतो की हप्त्यातून आपण सोमवारपासून सॅटर्डे पर्यंत हेल्दी रुटीन फॉलो करा आणि संडेला रिवॉर्ड द्या स्वतःला की मी खरंच केलं यार, चांगला रुटीन फॉलो, डाएट फॉलो केले, मी चांगल्या गोष्टी खाल्ल्या, आता मी रविवारी एक दिवस स्वतःला रिवॉर्ड देतो. असं करा. त्याच्याने आपली हेल्थ पण मेंटेन राहील आणि आपली क्रेविंग्स पण नाही होणार की यार मला तेच खायचंय. स्वतःवर कंट्रोल ठेवलं तर कोणतीही गोष्ट पॉसिबल आहे. डाएट सपोर्ट फिटनेस, मेंटल हेल्थ अँड डेली परफॉर्मन्स, असं मी तुम्हाला बोललो. नेक्स्ट, डेली फिटनेस हॅक्स, की तुम्ही ज्या डेली करणार आणि तुम्ही समजा एखाद्याला खूप बिझी बाबा, काहीच टाइमच नाही डायरेक्ट बोमल सकाळी काही करायला, संध्याकाळी काही करायला, किंवा तुम्ही बोलणार की दादा असं काहीतरी सांगून दे की त्याच्यामुळे मी डेली काहीतरी फॉलो करू शकतो. त्या गोष्टी की 5 मिनिट मॉर्निंग स्ट्रेचिंग, 5 मिनिटं 10 मिनिटं जसा टाइम भेटतो. सकाळी थोडं तुम्ही वॉर्मअप करू शकता, स्ट्रेच करू शकता बॉडी, है ना. पहिले लोक सकाळी उठून दंड मारायचे, है ना, सूर्यनमस्कार मारायचे, तर त्याच्याने त्यांची फुल बॉडी इन्व्हॉल्व्ह व्हायची, फुल मसल इन्व्हॉल्व्ह व्हायचे. तर तसं तुम्ही काहीतरी करू शकता, पण फक्त कन्सिस्टंट राहायचंय. डेली 5 मिनिटं करा, असं नाही की डेली 1 तास काढा, 2 तास काढा, जिमला जा. 5 मिनिटं, मिनिमम 5 मिनिटं काढा. 5 मिनिटापेक्षा 1 तास काढला तर अतियोग्य, चांगला वेल डिझाईन वर्कआउट करता येतं. नंतर तुम्ही कॅरी अ वॉटर बॉटल अँड स्टे हायड्रेटेड. तुम्ही जेव्हा लेक्चरला येतात किंवा कुठे बाहेर जातात, तुम्ही वॉटर बॉटल कॅरी करू शकतात की आपण हायड्रेट राहू. हायड्रेट राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला तर माहिती असेल बॉडीमध्ये ऑलमोस्ट कितीतरी % वॉटर असतं, है ना. किती? 70 किती? 70% वॉटर असतं, बरोबर. तर वॉटर पण खूप इम्पॉर्टंट आहे. वॉटर आपण काय जण पाणी प्यायला लागलेलं आहे. ठीक आहे. टेक स्टेअर, वॉक मोर. ठीक आहे. आपल्या कॉलला लिफ्ट आहे, जरुरी नाही की प्रत्येक वेळेस लिफ्टमध्ये घुसून खाली जायचंय. सीड्या पण भरपूर आहे, लिफ्टपेक्षा जास्त सीड्या, दोन्ही साईडला सीड्या आहे. सीड्यांचा वापर करा जेणेकरून आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी होईल, वाढेल. सॉरी. मूव एव्हरी 45 to 60 मिनिट व्हाईल स्टडिंग. ठीक आहे. तुमचे जसे आता बघा, कंटिन्यू तुमचे लेक्चर नाही घेत, तुमचे पहिले 2 तास असतील, है ना, नंतर मग तुम्हाला ब्रेक दिला जातो. तो त्यामुळे दिला जातो की कंटिन्यू तुम्ही बसल्यानंतर बोर होऊन जातात. आता त्यांनी बोर होते ना, असेल तर सांगा, इथे येऊन चल पुशअप मारून घ्या. चूज हेल्दी स्नॅक्स ओव्हर जंक. चांगली गोष्ट निवडा खाण्यासाठी, हेल्दी स्नॅक्स निवडा. जसं की भूक लागली यार, पण एवढी नाही भूक की जेवण करू डायरेक्ट, है ना. मग तुम्ही अशी एखादी चांगली गोष्ट खाऊ शकतात की त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या गोष्टी फायदे भेटतील बॉडीला, ना की गेले आणि कुरकुरे घेतले, मस्त चॉकलेट घेतली एक, काही नाही होत त्याच्याने. जस्ट आपल्या पोटात कचरा जातोय सगळा, समजा. तुम्ही जेवल्यानंतर 5 ते 10 मिनिटं, मिनिमम 5 ते 10 मिनिटं वॉक करायचं आहे. बिकॉज आपण जेव्हा खातो ना, त्यावेळेला आपल्या पोटात जेव्हा जातं ना, तर तुम्ही एक विचार करा, आपण जर बसून राहिले ना तर आपलं हार्ट ब्लड सर्क्युलेशन थोडं एवढं फास्ट नाही होत. तर आपल्याला काय करायचंय, बॉडी डायजेस्ट करेन. आता बॉडीला वर्क करायला प्रत्येक गोष्टीला काय लागतं, ब्लड लागतो, आणि ब्लड फ्लो फास्ट पाहिजे, तेव्हा आपली बॉडी चांगल्या पद्धतीने डायजेस्ट करू शकेल. तर जेवल्यानंतर थोडंफार चाललं ना, तर हार्टला काय सिग्नल जातो, नाही यार काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी चालू आहे, मला रक्ताला लवकर पंप करायला लागेल. तर ते बॉडी हार्टला, माइंड हार्टला सिग्नल देतं की ब्लड पंप कर. आणि म्हणजे मी तुम्हाला एकदम सिंपल बाय सांगतोय, आणि आपलं डायजेशन चांगलं होतं त्याच्याने. समजलं. लिमिटेड फोन बिफोर स्लीप. मी तुम्हाला बोललो होतो की झोपायच्या पहिले फोन कमीत कमी यूज करा. डेली 50 स्क्वॉट्स, 20 पुशअप, 1 मिनिट प्लँक. मुलं करू शकतात, मुली पण करू शकतात, सर्वच जण करू शकतात, है ना. हे डेली 50 स्क्वॉट्स ट्राय करायचंय. उद्यापासून एक स्टार्ट करा की तुम्ही सकाळी पुशअप मारा. जर जमत नसतील तर नी पुशअप मारा, आणि जरी पण जमत नसतील तर मला कॉन्टॅक्ट करा. डेली 6 ते 8 तास स्लीप खूप इम्पॉर्टंट आहे, खूपच इम्पॉर्टंट आहे स्लीप. 10 मिनिट ब्रिथिंग और मेडिटेशन, हे पण करू शकता, हे पण करायचंय. बिकॉज आपला मेंटल हा पण एक मसल आहे, तसं हे सर्व मसल आहे, हा पण एक मसल आहे. ह्या मसलला ट्रेन करण्यासोबत ह्या पण मसलला ट्रेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. मेंटल क्लॅरिटी असेल, एक आपण प्रत्येक गोष्टीचा विचार चांगल्या पद्धतीने जर करू शकू, तर आपण कोणतीही गोष्ट पॉसिबल आहे, फिजिकली ॲज वेल एज मेंटली. नेक्स्ट, सेफ्टी गाईडलाईन.
वॉर्मअप करायचं आहे. जस्ट तुम्ही एखादी जर फिटनेस रुटीन फॉलो करणार आता तर तुम्ही सगळ्यात पहिले वॉर्मअप अवॉइड करायचं नाही. गेल्या जिम मध्ये डायरेक्ट एवढे मोठे डंबेल. पहिले वॉर्मअप करा, रोटेशन्स घ्या, पूर्ण बॉडीला ऍक्टिव्ह करा, सांगून द्या बॉडीला की आता आपण स्टार्ट करणार आहे, बॉडीला पंप करायचा आहे रक्त आता. नंतर प्रॉपर फॉर्म फर्स्ट वेट लेटर. जे मुलं जिम करतील आता पुढे, मुली जिम करतील किंवा जे करताय त्यांनी डायरेक्ट जास्त वेट पर्यंत जायचं नाही. पहिले फॉर्म करेक्ट करायचा आहे. वर्कआउट करायचा म्हणजे कसा मासाने करायचा, इंजुरी होऊ शकते. ठीक आहे, प्रॉपर गायडन्स मध्ये केलं पाहिजे. स्टे हायड्रेटेड, सिप वॉटर रेग्युलरली. पाणी प्यायला सांगितलं मी म्हणजे डायरेक्ट 1 लिटर पाणी लेक्चर मध्ये नाही पिऊन जायचं. हळूहळू सिप सिप करत करत प्यायचंय. ठीक आहे, त्यामध्ये आपली सलाईवा पण ऍड होते, तो पण खूप फायदा आहे आपला बॉडीला. आणि अजून एक गोष्ट सांगतो मी, सकाळी उठल्यावर गरम पाणी, लॅकवॉर्म वॉटर, एकदम गरम नाही, लॅकवॉर्म वॉटर 1 ग्लास किंवा तांब्या, जे तुम्हाला कन्व्हिनियंट वाटेल ते प्यायचंय खाली बसून. उठल्या डायरेक्ट ब्रश पण नाही करायचा. त्याच्याने खूप फायदे. आपल्या तोंडात जी सलाईवा असते ती आपल्या डायजेस्टिव्ह ज्यूस मध्ये ऍड होते आणि आपल्याला डायजेशनला नंतर भरपूर हेल्प करते. ते ज्यांना डायजेशनचे इश्यू असतात ना ते पण ही गोष्ट फॉलो करू शकतात. यूज प्रॉपर फुटवेअर टू अवॉइड इंजुरी. जिम मध्ये वगैरे गेले तर तुम्ही प्रॉपर फुटवेअर वेअर करा, जेणेकरून इंजुरी होणार नाही. स्टॉप इमिडिएटली इफ यू फील पेन अँड लेझीनेस. जर जिम मध्ये जायच्या पहिले काहीतरी खाऊन जायचंय मेन म्हणजे. ठीक आहे, जंक फूड नाही, नॉर्मल एक केळी, ऍपल, अशी काही गोष्टी खाऊन जायच्या आहे. आणि जिम मध्ये गेल्यावर जर तुम्हाला काही खाऊन नाही आले, जर एकदम लेझीनेस वाटते किंवा वर्कआउट करताना किंवा एखादा फिटनेस ऍक्टिव्हिटी स्पोर्ट्स मध्ये, जसं तुम्ही बोलले की बॉक्सर आहे, अशा लोकांना असं जर तुम्हाला काही वाटत असेल की यार मी करता असं बेकार वाटतंय पण तरी कन्सिस्टन्सी म्हणून करतो, तर थांबून जायचंय. एकदम पण बॉडीला जोर टाकायचं नाही की डायरेक्ट करायचं जे. मेंटेन डिस्टन्स अँड स्पेस वाईल एक्सरसाइज इन ग्रुप. आताच गेलाय कोरोना 2020 मध्ये ना, तर थोडं हायड्रेट हे राहायचंय, थोडं डिस्टन्स मेंटेन करून राहायचंय. क्लीन इक्विपमेंट आफ्टर यूज आणि कूल डाऊन फॉर 3 मिनिट्स आफ्टर ऍक्टिव्हिटीज. जसं मी स्ट्रेचिंग बोलला, स्ट्रेचिंग ऍक्टिव्हिटी करायची वर्कआउट नंतर. फायनल मोटिवेशन एवढं आहे, युअर बॉडी इज युअर लाईफ टाईम प्रोजेक्ट. इन्व्हेस्ट इन इट डेली. रोज इन्व्हेस्ट केलं तरच तुम्हाला लाईफ टाईम हेल्दी आणि फिट राहता येईल. स्मॉल हॅबिट्स टुडे, बिग ट्रान्सफॉर्मेशन टुमारो. आज जर तुम्ही छोट्या हॅबिट्सने जर स्मॉल हॅबिट्स टुडे, आज जर तुम्ही छोट्या हॅबिट्सने स्टार्ट केलं तर तुम्हाला मोठी अचिव्हमेंट्स भेटेल. तुम्ही खूप फिट होणार, खूपच डिझीज राहतील ते तुमची दूर जातील. डोंट वेट फॉर मोटिवेशन, क्रिएट डिसिप्लिन. संदीप माहेश्वरी. अरे हे कर डालूंगा, वो कर डालूंगा, गरज नाही, डिसिप्लिन ठेवा. एकदा काहीतरी गोष्ट चालू केली ना, कंटिन्यू करत राहते गोष्ट. ठीक आहे. हेल्दी स्टुडंट बिकम सक्सेसफुल अडल्ट. स्टार्ट टुडे, स्टार्ट स्मॉल, स्टे कन्सिस्टंट. अ स्ट्रॉंगर बॉडी क्रिएट अ स्ट्रॉंगर माइंड. ठीक आहे. आता किती जण होते जिमला जाणार आहे? ये इकडं. अरे ये ना काहीच नाही सांगत, ये इकडं. बॉक्सर ये इकडं. अजून जिमला अरे मस्त चेस्ट वगैरे दिसते यार तुझी. ठीक आहे. किती वर्षांपासून जातो? किती वर्ष, महिने, केव्हापासून जातो जिमला? 4-5 महिने झाले. आता कन्सिस्टंट ठेव. ठीक आहे. तू किती वर्ष महिने? 8-9 महिने झाले मला. 8-9 महिने झाले. तुम्हाला बॉक्सिंग 5 years. 5 इयर्स. म्हणजे तुम्ही कॉम्पिटिशन पण खेळले असणार, नॅशनल वगैरे का? बढिया. क्लॅप्स करायचे सर्वांनी याच्यासाठी. स्पोर्ट्स मध्ये जास्तीत जास्त प्रतिसाद भेटला पाहिजे. आपल्या इंडियातून तुम्ही बघता ना ऑलिम्पिक मध्ये नाहीये मेडल, बिकॉज कोणी स्पोर्ट्सकडे जायला रेडीच नाहीये. स्पोर्ट्सकडे जा, इंटरेस्ट असेल तर त्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा. पुशअप येतात, पुशअप मारायचे. ठीक आहे. आता सगळ्यांनी काउंट करायचंय. ठीक आहे. पुशअप किती मारता बरे? ओके. नॉर्मल पुशअप. ठीक आहे. जस्ट नॉर्मल पुशअप. चला, टेक पोझिशन. आता हे पुशअपचे आपलं चेस्ट, शोल्डर आणि ट्रायसेप मसल इन्व्हॉल्व्ह होतो ह्या एक्सरसाइज मध्ये. स्टार्ट. पोझिशन घ्या.
ठीक आहे, माझ्यासोबत बोलायचंय. ठीक आहे, 1 बोला, 2 3 4 5 6 7 8 9 10, come on, 11 12 13 14 15 16 17 18 19 20. बघू बरं किती जाता कोणाची. 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52. बढ़िया बढ़िया, क्लॅप. एकदम बढ़िया. असं फिट व्हायचंय प्रत्येकाने. ओरा. ठीक आहे, थँक्यू. हे घेऊन घ्या तुझं वाटतं. तर असं फिट व्हायचंय ना की आपण गर्दीमध्ये उठून दिसलं पाहिजे. एकदम कोणी पण नोटीस केलं पाहिजे की हा यार, ही मुलगी किंवा हा मुलगा काहीतरी फिट आहे यार, फिटनेस ऍक्टिव्हिटी काहीतरी करतो, एकदम काहीतरी वेगळी गोष्ट आहे याच्यामध्ये. आता मी दिसतो जिम करणारा, कोणाला दुरून दोडकून जाईल की हा यार जिम करत असेल कोणी, है ना. नेक्स्ट कर. ठीक आहे, सो वर्क विथ मी. तुम्ही इन्स्टा आहे ना सगळ्यांकडे, ही आयडी टाका, मला फॉलो करा. लगेच लगेच लगेच. लवकर काढा, मोबाईल काढा. फिट विथ प्रणव 13. इन्स्टावर जायचंय, टॉक विथ प्रणव 13. मी फिटनेस कोच आहे, सर्टिफाईड फिटनेस कोच. आणि ही युट्यूब आयडी आहे. असा फोटो आहे असा. केला सगळ्यांनी फॉलो. फॉलो द्यायचं आहे सगळ्यांनी. मी बघेन सगळ्यांना, लिस्ट बघेन मी. डन. ही युट्यूब आयडी आणि टॉक विथ प्रणव 13. मी पॉडकास्टर पण आहे, मी पॉडकास्ट पण घेतो. हा, सबस्क्राईब करतील तर पॉडकास्ट बघतील. बस बस, लगेच रील स्क्रोल नाही करायचे. तेवढंच फॉलोच करायचंय फक्त. केला का सगळ्यांनी फॉलो? असा मोबाईल दाखवा, दाखवा सगळ्यांनी मोबाईल दाखवा, सगळ्यांनी दाखवा त्यांनी फॉलो केलं असं वरती. ओके डन. ही युट्यूब आयडी आहे. आता इकडे लक्ष द्या. वॉन्ट पर्सनल गायडन्स हवं असेल तर मी 1-on-1 कोचिंग पण देतो. फॅट लॉस, मसल गेन, लाईफस्टाईल इम्प्रुव्हमेंट साठी. मी सकाळी मॉर्निंग बॅचेस चालतात, त्याच्यामध्ये तुम्ही पण इनरोल करू शकतात. ग्रुप ट्रेनिंग सेशन येतो. ग्रुप ट्रेनिंग सेशन मध्ये पण लेडीज बॅच असते, जेंट्स बॅच असते, यात पण इनरोल करू शकतात. कस्टमाइज न्यूट्रिशन प्लॅन पाहिजे असेल तेव्हाही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. एखाद्याला ॲथलेट आहे, बॉडी बिल्डिंग वगैरे काही असेल, मी माझे काही असे क्लायंट्स पण आहे की जे ॲथलेट आहे, मोठे मोठे बॉडी बिल्डर्स, त्यांनाही मी कोचिंग देतो. वीकली चेकिंग, प्रोग्रेस ट्रॅकिंग होते. ट्रान्सफॉर्म युअर बॉडी, हे माझं सर्टिफिकेशन झालेलं आहे, अवॉर्ड्स वगैरे. ठीक आहे, केलं फॉलो सगळ्यांनी. सो थँक्यू सर्वांनी. स्टे फिट आणि स्टे हेल्दी.